हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज सकाळपासून आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि हे आमच्या घराकडलं बाहेरचं वातावरण एकदम सुंदर दिसते. आणि अशा पावसात तर बस काय बनवतो, काय खायचं, काय बनवतो, काय खायचं असाच कल्ला चालू असते. कारण पावसामुळं घरी आहे. तर मग मी बनवत आहे काकडीचे थालीपीठ. काकडी किसून घेतली आणि त्यात पीठ, तिखट, हळद टाकली, जिरं टाकलं, ओवा नव्हता तो ओवा पानपुड्यातला काढला आणि त्यात टाकला चवीसाठी. कारण चवीसाठी तर आपण काही पण करू शकतो. आणि इकडे चक्रा चालूच होत्या, कधी तयार होते, झालं नाही काय, भूक लागली. तर मग मस्त मी तयार केलं आणि थोडीशी चव घेतली. तर त्यात मी मीठच नव्हतं टाकलं. तर बरं झालं का आधी पाहिलं. तर नंतर मग मीठ टाकलं. मीठ टाकताच चव आली आणि ते चांगलं फेटून घेतलं. आणि मग दोशाच्या ताव्यावर केलं, कारण तुटला नाही पाहिजे म्हणून. कारण साध्या ताव्यावर असा तुटून जाते. ते काकडी थोडीशी जाडसर असते ना. तर हे झालेलं आहे आपला चिला तयार. त्यात काय मी टमाटर आणि कांदाच नव्हता टाकला, आधी चिरून ठेवला. नंतर लक्षात आलं की मी कांदा टमाटरच नाही टाकला. मी नंतर कांदा टमाटर टाकला आणि मस्त फेटून घेतलं आणि झाला मस्त चिला तयार. त्यात चिला तयार झाल्यावर मला पहिले थोडेसे काजूचे पापड तळले आणि मस्त त्याचे हिस्से केले. सगळ्याला थोडा थोडा दिला. ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब